नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण जे आपलं रूम हीटर आहे शेतकऱ्यांसाठी बनवत आहे। पण ज्यांच्याकडे लाईट आहे त्यांच्याचकडे हे जे प्रोडक्ट आहे चालू शकतं, कारण की रात्री लाईट नसली तर आपलं हे कामात येणार नाही। पण ज्या शेतकऱ्याकडे काही भागामध्ये लाईट आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे उपयोगी आहे आणि हे कमी खर्चात आहे आणि याला आपण कितीही वापरू शकतो। आणि ज्या शेतकऱ्यांकडे लाईट नाही त्यांच्याकडे जे पॉलिथिनची पन्नी येते ते टाकून तुम्ही करू शकता। पण मी पॉलिथिन आणि हे जे आहे रूम हीटर हे मी वापरत आहे आणि याचा रिझल्ट थंडीमध्ये खूपच छान आलेला आहे। तर आपण आज सुरुवात करूया। तर आपल्याकडे एक 12 व्होल्ट चार्जर असतं, 12 व्होल्ट पंपाचं चार्जर असतं। याची हे जे बाजू असते हे बाजू हे AC असते, याला आपण लाईट देतो। आणि या बाजूने आपलं 12 व्होल्ट DC सप्लाय आपण फॅनसाठी वापरतो। आणि आपण हे एक तेलाचा डबा घेतलेला आहे आणि याला आपल्याकडे डबा असणार तर आपण अशा दोन आपल्या जे वस्तू असतात, आपल्या एक हॅमर आणि एक छोटीशी पट्टी, याच्यामुळे आपण काय करतो, सुरुवातीला आपण मध्यभागी हा 12 व्होल्टचा फॅन जो असतो, आपण काल माहिती घेतलेली आहे याची, हा या ठिकाणी ठेवून आपण याच्यावरती एक राऊंड मारून आपण यांना तसंच त्याच भागानं आपण हे असं कट करून घेतलेलं आहे। व्हिडिओ मोठा होणार त्याच्यामुळे हे आपण पूर्वीच कट करून घेतलेलं आहे आणि हे याच्यामध्ये असं परफेक्ट बसते। आता मुख्य मुद्दा असा आहे की या बाजूनं तर आपण पूर्णच कट केलेलं आहे। आता हे मी कट केलेलं आहे, मोठा होणार म्हणून हे पूर्ण कट केलेलं आहे। आता काय याच्यासाठी आपण ही जी प्लेट आणली होती 40 रुपयामध्ये मिळून जातं हे, आणि हे आपण असं या ठिकाणी ठेवायचं आहे। या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यामध्येच आपण करत आहे। आपल्याकडे चांगले टूल आहेत पण शेतकऱ्याकडे नसतं, म्हणून आपण याच्यामध्ये करत आहे। आपल्याला काय करायचं आहे, हे जे याचे काठ आहेत डब्याचे, हे आपण या ठिकाणी असे फोल्ड करणार आहोत। हे असं फोल्ड करावं, जास्त दाब द्यायचा नाही आहे, नाही तर आपलं जे खालचं प्लेट आहे ते फुटून जाणार। बघू शकता तुम्ही, हे आपण या साईडने कसं केलं आणि याही साईडनं आपण एक वेळेस आपण काय करणार आहोत, याला बसून बघणार आहोत। चारही कोपऱ्याला थोडे प्रेस करून घ्यायचे आहेत। याला आपल्याला स्टेबल ठेवण्याकरता हे देशी जुगाड आहे, या साह्यानं आपण असं करू शकतो। बघू शकता तुम्ही, आता त्याच्यामध्ये फिट झालेलं आहे। सावधानी ठेवायची की स्प्रिंगला हात नाही लागला पाहिजे। याच्यात समोर तुम्ही जाडी पण बसू शकता जे आपल्याला मार्केटमध्ये मिळते। आणि हे जे स्प्रिंग आहे याच्यामध्ये व्होल्टेज असतं तर याला हात नाही लावायचा, कारण की आपण हे जे आहे जे लहान मुलं असतात त्यांच्या दूरच हे वापरायचं आहे, आणि ज्यांना थोडं माहिती आहे तेच हे करायचं आहे, कारण की इलेक्ट्रिक आहे। आणि हे बघू किती याच्यामध्ये पॅक बसलेला आहे, आपण प्रेस केलं तरी बसू शकते, हे बघू शकता तुम्ही। आता आपण तेलाचा एक डबा घेतलेला आहे, त्याला आपण या ठिकाणी कट करून आपण याच्या मापावर प्रेस केलेला आहे आणि याला एक होल घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्याला जो वायर येतो, आणि एक साईडनं चौकोन घेतलेला आहे फॅनसाठी। तर काही शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की याच्यामधून हवा कशी येणार, तुम्ही बघू शकता याला किती होल दिलेले आहेत, 10-12 होल दिलेले आहेत। त्याच्यामधून हवा कॉईलच्या आतमधून जाऊन थंड करू कॉईलमधली जी उष्णता आहे ती बाहेरच्या साईडला फेकण्याचं काम करते।
आणि हे बसव्याचं कसं आपण ते बघू. आपल्याकडे हा कॉईल आहे 2000 वॅटचा. त्याची प्राईस 40-50 रुपयामध्ये मिळतो. हा 40 रुपयामध्ये. बघू शकता. तर याच्यामध्ये हे 2 नट येतात आणि हा स्प्रिंग येतो. आता बरेचसे शेतकऱ्याला हा स्प्रिंग जास्त वाकवल्यामुळे हा याच्यामध्ये बसत नाही. तर सुरुवातीला काय करायचं, याला असं 2 डिवाइड भागामध्ये करून घ्यायचं. आणि याला हे जे आहे एक याच्यामधला एक जो हा कनेक्टर आहे काढून घ्यायचं. आणि एक साईडनं कोणत्याही साईडनं आपण हे कनेक्टर लावून घेतलेला आहे. आपल्याकडे टूल पण होते, पण आपण हे जे शेतकऱ्याजवळ अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण हे करत आहे. आणि कनेक्टरची बाजू अशा या साईडने ठेवायची आहे. आणि याला हे बोल्ट जे असते ते लावून घ्यायचं आहे अशी या ठिकाणी. हे बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला हे जास्त टाईट नाही करायचं आहे, कारण की हे मातीचं असल्यामुळे हे तुटू शकते. हे बघून घ्या, हे फिट झालेलं आहे. आणि या ठिकाणी ठेवल्यानंतर याचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला. हे असं. आणि हे जे सेंटर येतं, सेंटर आलेलं आहे, हे सेंटर. या सेंटरमध्ये आपण वाकवणार आहोत. आपल्याला किती वाकवायचा अंदाज येणार आहे तो असं ओढून आपण एक अंदाजी आपण ओढल्यानंतर कच्चं लावून घ्यायचं आहे. आपल्याला माहीत पडलं की आणखीन ओढावं लागतं. थोडंसं अजून प्रेस केल्यानंतर खूप इझी आहे, बनवायला पण सोपी आहे. हे बघून घ्या, हे या सेंटरला आलेलं आहे. आता काय झालेलं आहे, आपल्याला एक अंदाजा आलेला आहे की हे कोणत्या ठिकाणी जास्त वागवलं ना तर या ठिकाणी बसत नाही कॉईल. शेतकऱ्याला बराचसा प्रॉब्लेम येतो. आता बघून घ्या, याची लेंथ जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. याची लेंथ या ठिकाणपर्यंत आपण वाकवलेलं आहे. आता हा जो स्प्रिंग आहे याला पण आपण त्या ठिकाणपर्यंत वाकवून घेणार आहोत. हे बघू शकता. आता आपण याला इझिली लावू शकतो. हे बघा, या पद्धतीनं आपण हा पूर्ण कॉईल लावून घेणार आहोत. व्हिडिओ मोठा होणार आहे, पण तुम्ही पूर्ण पहा. तुम्हाला रूम हीटरपेक्षा बी टिकाऊ आणि लाईफ याची खूप जास्त आहे. आपण फॅन लावल्यामुळे याची लाईफ जी आहे ती खूप जास्त झालेली आहे. असं या ठिकाणी कॉईल आपल्याला लागून जातो. आणि हे जे आहे हा एक जो नट आहे हा आपण याच्यामध्ये लावून घेणार आहे. जास्त वाकवला ना तर तो स्प्रिंग जो आहे तो जास्त झाल्यामुळे याच्यामध्ये बसत नाही. आणि तो बसला नाही तर मग तो लोळून बाहेर यायची शक्यता राहते. ज्यांच्याकडे लाईट आहे त्यांच्याकडे काही भागामध्ये महाराष्ट्राची सिंगल फेज लाईट चालू झालेली आहे गोठ्यासाठी, तर त्याचा आपण वापर करू शकतो रेशीम उद्योगाला. आणि 10 ते 15 दिवस आपल्याला याचा वापर केला तरी भरपूर झालं. कारण की याच्यामध्ये 4 ते 5-6 दिवसापर्यंत याच्यामध्ये तुमच्या पाला रेअरिंग जे आहे ना आपलं बॅचचं, त्याचे जे दिवस आहेत ते कमी होणार आहेत. हे बघू शकता. हे या पद्धतीनं आपण केलेलं आहे. आणि आता याला आपण जो वायर वापरणार आहोत तो आपण 4 mm चा वायर वापरला तरी चालतो. जो सर्व्हिस लाईनला वायर आहे तो 4 mm म्हणून 4 mm जाडीचा. कारण की हे वायर खूप स्वस्त मिळतात आणि टिकाऊ आणि याची एम्पियर
घ्यायची जी क्षमता आहे खूप जास्त आहे. असं आपण हा वायर मोठा करून घेणार आहोत. आणि हा वायर जो आहे तो याच्यामधून आपण जे हे होल केलेलं आहे सर्व आपल्या जे शेतीमध्ये अवेलेबल असतात त्याच्यामध्येच आपण बनवलेलं आहे. ते दिसायला थोडं अवघड हवे असलं तरी याचे रिझल्ट खूप जास्त आहेत. कारण की मी सगळी 24 घंटे याचे खूप सारे प्रयोग केल्यानंतर शेतकऱ्यासाठी आणलेले आहे. 24 तास चालवल्यानंतर पण आपलं याच्यामध्ये फॉल्ट आलेले नाही आहेत. आणि शेगडीला काही 2-2 वर्ष झालेले आहेत आपल्या, बघू शकता तुम्ही. आणि हे जे आहे आपण हे जे कनेक्टर काढलेले आहेत, आपण 4 mm सिंगल वायर असला ते चालतं. आता हा खूपच जुना केबल असल्यामुळे आपण याच्यामध्ये स्पेअर येतात, पण 4 mm सर्व्हिस लाईनचा केबल ॲल्युमिनियममध्ये असला तर याला खूप बेस्ट होऊन जातं. याला टेप नाही लावायचा, कारण की हे जे आहे खूप तापते बाजू, याला टेप जळून जाणार. तर हा टेप नाही लावायचा, याला टेपपट्टी नाही करायची. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आपण करू शकता, कारण की मला खूप बरेचसे शेतकऱ्यापर्यंत पोचायचं आहे. कारण मला त्यांच्याकडे हे जे प्रयोग आहेत हे त्यांच्याकडे उपयोग साठी पाठवायचे आहेत. आणि तुम्ही शेअर पण करा. मी इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिकल दोन्ही केलेले आहेत. मी टेलिकम्युनिकेशनमध्ये पण काम केलेलं आहे. पॉवर प्लॅन्ट म्हणून, पॉवर प्लॅन्ट जो असतात ना आपले मोबाईल टॉवरचे, त्याच्यामधूनच आपण रेशीम उद्योगामध्ये उतरलेलो आहोत. तर रेशीम उद्योगात त्याचा वापर भरपूर करणार आहोत आणि केलेला पण आहे. आणि जो प्रयोग आपण स्वतः केलेला आहे तोच प्रयोग आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. तर हे बघू शकता. थोडंसं आपण वाकवून याला ही बाजू आहे आपण कनेक्शन, खूप सिंपल आहे. पॅकिंगसाठी आपण याला आणखीन थोडंसं आवळून घेणार आहोत. चारी जे बाजू आहे ते आपल्याला हे आवडायचे आहेत, कारण की याला पॅकिंग जे आहे हे या बाजूचीच पॅकिंग दिलेली आहे. आपण एक्स्ट्रा काही लावलेलं नाही आहे. बघू शकता. आता हलणार पण नाही. हे बघू, ही आपली झालेली आहे, शेगडी तयार झालेली आहे. आणि या बाजूचं जे आहे, व्हिडिओ लांब होणार आहे पण थोडं पूर्ण पहा, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण ते बनवता येणार आहे. असा फॅन मिळतो आपल्याला 30-40 रुपयामध्ये इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये. आणि या फॅनचा उपयोग असा आहे, आता मी याला 2 होल केलेले आहेत. तर त्या होलमध्ये आपण ही जी बाजू आहे हे डायरेक्शनची, आता तुम्ही काय करणार, तुम्हाला ही बाजू नाही समजली तर याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो आहे ना, हा फॅन चालू केल्यानंतर ज्या साईडला हवा फेकणार ती साईड घ्यायची आणि हवा आतमध्ये गेली पाहिजे ते साईड आपण लावून घ्यायची. आता याची जी पात्यात मी पात्यावरून ओळखू शकतो हवा कोणत्या साईडला देणार. तर आपण या साईडले हवा देणार आहे तर आपण याच्यामध्ये एक स्क्रू फिट करून घेणार आहोत. छोटासा पेचकसने होल केलेला आहे मी याला. तुम्ही बघू शकता याला किती सुंदरपणे हा बसलेला आहे.
आता आपलं जो याला फॅनला पॉवर देणार आहोत आपण, आपल्याकडे असं 12 व्होल्टचं चार्जर असतं आणि त्याचा जो DC भाग असतो हा भाग आपण काय करणार आहे, याला या ठिकाणी असं या ठिकाणी असं एका ताराच्या साहाय्याने आपण याला आतमधून होल घेऊन याला आपण बांधून घेतलेला आहे. आणि हे जे भाग आहेत याला आपण कनेक्ट म्हणून आपण चार्जर पण तोडणार नाही आहोत. याच्यामध्ये चार्जर पण तुम्ही रियूज करू शकता. असे आपण याला कनेक्ट तयार करून घेणार आहोत. याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्हचं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. काही प्रॉब्लेम नाही, थोडे उलटे बी पण वायर लागले तर काही प्रॉब्लेम नाही, फॅन फिरणार नाही, याच्यावरती काही होणार नाही. आणि हे जे आहे याला याच्यामध्ये आपण हे कनेक्टर असे लावून देणार आहोत. तुम्ही हा वायर कट करून पण लावू शकता. आता मी ते माझ्याकडे असल्यामुळे मी ते कट करणार नाही. आणि हे जे आपलं झालेलं आहे तयार, तर हा जो आपला AC वायर निघालेला आहे हा वाला, आपण याला कट करून पण याच्याबरोबर लावू शकतो, पण आपण कट करणार नाही आहोत कारण की आपल्याला ते चार्जर रियूजमध्ये घ्यायचं आहे. तुम्ही ते कट करून लावू शकता कारण की कट केलेलं त्याच्यामध्ये वायर लावले तर परफेक्ट लागतं ते. थंडीमध्ये खूप दिवस वाढलेले आहेत रेशीम उद्योगाचे, ते दिवस कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे का जुगाडाच्या माध्यमातून. आणि जुगाड हे पूर्णतः मी वापरलेलं आहे. त्यानंतरच मी शेतकऱ्याला हे आता याच्यावरती आपण टेप करून घेणार आहोत. आपण टेप करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे झालेलं आहे तयार. आणि याला आता मेन सप्लायमध्ये मी लावून तुम्हाला चेक करून दाखवतो. तुम्ही पण बघा कसं काम करतं हे बघू शकता. आपण याला मेन सप्लाय दिलेला आहे. आपण याला मेन सप्लाय दिलेला आहे. बघू शकता किती तापलेला आहे आणि याच्यामधून खूपच गरम हवा येत आहे. आणि आपण हे जे केलेलं आहे बघू शकता, हे मेन लाईनला आपण टेप केलेलं आहे. आणि याचा एक चार्जरला दिलेला आहे. हे चार्जर याच्या मागे लागलेला आहे. आणि हा फॅन फिरत आहे. आता आपल्याला लक्ष ह्या द्यावं लागतं की हे जो फॅन आहे हा आतमध्ये हवा गेली पाहिजे, त्याच्या आतमध्ये हवा ओढली पाहिजे आणि त्या साईडनं बाहेर हवा फेकली पाहिजे. आणि हे चार्जर जे आहे फॅन नाही फिरला तर आपला हे जे प्लस मायनस हे आपण तार बदलून या ठिकाणचा तार त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणचा तार या ठिकाणी लावून हा फॅन फिरतो. नाही फिरला तर फिरला आणि ज्या ठिकाणी हवा आतमध्ये ओढीन त्या पद्धतीने आपण तो लावू शकतो. तर कसं वाटलं तुम्हाला हे आपलं एक शेतकऱ्यानं बनवलेलं जुगाड आणि पॉवरफुल याचे रिझल्ट आहे. त्याला आम्ही 24 घंटे चालू करून ठेवलेला आहे. बघू शकता किती लाल झालेला आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा. मी असेच भरपूर व्हिडिओ टाकणार आहे जे शेती निगडीत आहे आणि शेती जुगाड प्रयोग या दृष्टीने मी ते बनवलेले आहेत. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच आपण हे काम करावं. आणि इलेक्ट्रिकचं काम असल्यामुळे आपण सावधानीने केलं पाहिजे. लहान मुलांना जे आहे ते याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. चला तर भेटूया मग पुढच्या भागात, शेती यांत्रिकरण भाग 4. धन्यवाद.